बघा परत एकदा होळी आली की आपल्याला माहीतच आहे आपल्या विदर्भात ही होळी फक्त उत्सव नाही, ही आपली परंपरा आहे. ही आपण जतन केली पाहिजे. आणि या होळीच्या सणांच्या परंपरेत शिंगोळ्यांचं विशेष महत्त्व आहे. आता बघा, ही शिंगोळी बनवायला गाईचं शेण वापरतो आपण. गाईच्या शेणात विशेष गुणधर्म असतात. गोमूत्र, गाईचं गोमूत्र, गाईचं शेण आपल्याला लई कामाचं आहे. गाईला आपण माऊली म्हणतो, हो की नाही? माऊली 33 कोटी देवांचा वास असतो बघा गाईच्या मध्ये. गाय ही आपली माता आहे. गाईचं शेण वापरलंय बघा गोवऱ्यांसाठी. हे बघा, गोवरे केले इकडे आणि ह्या केल्या शिंगोळ्या. तर बघा, ह्या होळीला आपण या शिंगोळ्या उन्हात ठेवेल मी आता थोड्या वेळाने बाजूला. ह्या वाळल्या की मग होळीला आपण त्याची माळ करू आणि होळीमध्ये अर्पण करू. ह्या गोवऱ्या, काही लाकडं आणि ह्या शिंगोळ्यांची माळ. आणि त्याच्यामध्ये बघा पुरणपोळी करतो की नाही, होळी होळी पुरणाची पोळी. तर पुरणपोळी, त्याच्यावर सगळं साजूक तूप, कढी, लोणकडे तूप, कुरड्या, पापड, भजी, भात असं सगळं नैवेद्य अर्पण करू होळीला. आता मी तर दाखवेलच होळीला मी काय करणार आहे, हो की नाही? तर बघा, अशी गंमत लहानपणापासून बघा आम्ही बहिणी अशा शिंगोळ्या करत आलो. आम्ही शहरी विभागातल्या, तरी पण आम्ही गाईचं मंडळी तर बघा मंडळी, या शिंगोळ्यांची माळ करून आपण होळीला अर्पण करू ना. तर तो जो धूर निघतो ना, त्याच्यामुळे काय होतं, आजूबाजूची सगळी नकारात्मकता, सर्व विषाणू जे आपल्या शरीरासाठी घातक असतात ना, त्यामुळे रोगराई पसरते, ते नष्ट होतात त्या धुराने. त्यामध्ये कापूर, तूप सर्व काही लावायचं असतं. आणि ह्या आपल्याला जुन्या परंपरा आपल्या निसर्गाशी जोडतात. आपली संस्कृती टिकवायची असेल तर ही शिंगोळी कला पुढच्या पिढीला शिकवली पाहिजे, हो की नाही? तर करूया की मग सर्वजण मिळून होळी हा सण उत्सवाने साजरा, हो की नाही? जय होलिका माता.